मंडळी नमस्कार. ही आपली विकास कॉम्प्लेक्स ठाण्यामधली साईट आहे. 2 BHK फ्लॅट आहे हा, स्पेशियस. हे एंट्रन्सला आल्यालाच इकडे किचन आहे. हे सगळे ओव्हरहेड कॅबिनेट्स तयार केलेत. इकडे 6 ट्रॉली केल्यात आणि हे स्टोरेज केलेलं आहे. हे ओव्हरहेड स्टोरेज पण केलेलं आहे. हा हॉल आहे. हॉलला एक डायनिंग स्पेस दिलेला आहे सेपरेट. हा इकडे शू रॅक आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुंदर विंडो दिलेली आहे. हे पहिले वरती होती विंडो, याला आपण फ्रेंच विंडो करून इथे सीटिंग केलेलं आहे. सीटिंग पण सुंदर केलेलं आहे, ग्रॅनाइट. असं बसायला छान. इकडे संध्याकाळी चहा वगैरे पिऊ शकतो. आणि हे एक TV युनिट केलेलं आहे. खालती TV राहील आणि वरती काही 2-4 शोपीस ठेवायचे असतील तर असं. हे एक इथे टॉयलेटरी ठेवायसाठी एक ॲसेसरीज कपाट केलेलं आहे. हे बेसिन आहे. पहिले या इथनं एंट्रन्स होता, एक कॉमन टॉयलेट होतं. तर हे आम्ही मास्टर बेड केलेलं आहे. ॲक्च्युअल मास्टर बेड हे होतं, याला आतमध्ये टॉयलेट आहे. हे आम्ही आता मास्टर बेड केलेलं आहे. इथनं टॉयलेट होतं ते आम्ही क्लोज करून या इकडनं टॉयलेट घेतलेलं आहे आता. हे सुंदर टॉयलेट पण छान बनवलेलं आहे. स्टोरेज गीझर ठेवलेलं आहे. चांगल्या डिझायनर टाईल्स घेतलेले आहेत. छान आहे. ह्याच्या पण विंडो वरती होत्या, त्या आम्ही खालती करून इथे सुंदर सिटिंग केलेले आहे. सिटिंग केल्यामुळे एक ॲडिशनल आपले जे स्क्वेअर फूट एरिया आपला कार्पेट असतो, ते कार्पेट एरिया हॅम्पर होत नाही आणि आपल्याला मॅक्झिमम स्क्वेअर फूट एरिया मिळतो. या इथे छान बसायला हा 21 इंचाचा जवळजवळ घेतलेला आहे. आरामात कम्फर्टेबल सिटिंग करायला मिळते. इथे डबल बेड आहे आणि याला एक सुंदर बाल्कनी होती, म्हणून आम्ही याला अशी राऊंड बाल्कनी आहे. विकासमध्ये सगळ्यांना अशी राऊंड बाल्कनी दिलेली आहे आणि स्पेशियस आहे, मोठीच्या मोठी आहे, म्हणून आम्ही याला मास्टर बेड केलेलं आहे. हे बेसिन घेतलं आहे छानपैकी सुंदर. आणि हे पहिले जे मास्टर बेड होतं त्याची पण विंडो वरती होती, ती पण आम्ही खालती केली. म्हणजे सिटिंग, म्हणजे कोणी छान इथे बसलेलं असलं का एक इथे कमीत कमी मिनिमम 3 जण आरामात बसू शकतात आणि बेडवर. म्हणजे असं काही डिस्कशन वगैरे करायला, गप्पा मारायला छान. फ्रेंच विंडो सगळ्यांनी करावे असं माझं मत आहे. एक छान वॉर्डरोब घेतला इथे 4 डोअर्सचा, म्हणजे 2 कपाट आहेत. आणि हे पहिलं होतं जुनं मास्टर टॉयलेट. ते आम्ही सगळ्या टाईल्स वगैरे बदलल्या सुंदर छानपैकी. इकडे पण लावलं बेसिन. या इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे सुद्धा सुंदर बाल्कनी आणि इथे चांगली जागा आहे. तर आम्ही युनिट पाठी ठेवणार आहे AC आणि AC प्रोव्हिजन केलेली आहे इथे. या इकडे स्प्लिट AC लागेल. या इथे सुद्धा आम्ही पाठीमागे ठेवणार आहोत आउटडोअर युनिट आणि या इथे स्प्लिट AC युनिट लागेल AC आल्यानंतर. ही अशी आयडियल आर्ट आपलं विकास कॉम्प्लेक्स ठाण्यातली खोपटची साईट आहे नवीन. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे. थँक्यू.